नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। काल 9 सप्टेंबर या दिवशी आपल्या भारताला आणि आपल्या राज्यसभेला एक महत्त्वपूर्ण असणारी व्यक्ती प्राप्त झाली। ते म्हणजेच काय, भारताच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर 15व्या क्रमांकाचे असणारे उपराष्ट्रपती या ठिकाणी निवडण्यात आले। आणि राज्यसभेच्या अनुषंगाने पाहिलं तर त्यामध्ये मग कलम 64 असेल, कलम 69 असेल आणि कलम 89 असेल। या कलमांच्या माध्यमातून भारताला या ठिकाणी एक पदसिद्ध सभापतींचं असणारं पद या ठिकाणी मिळालं, जे पद आपण अमेरिकेच्या असणाऱ्या कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून भारतात अडॉप्ट केलेलं आहे। आणि या असणाऱ्या पदाच्या निवडणुकीचा संदर्भ काय आहे, प्रत्यक्षात ही प्रक्रिया कशा पद्धतीने चालते, इथं आपण प्रत्यक्ष निवडणूक घेत नसताना सुद्धा अप्रत्यक्ष निवडणुकीचा उल्लेख करताना राष्ट्रपतीच्या निवडणुकींपेक्षा ही निवडणूक कशी वेगळी आहे याचा उल्लेख आपण आजच्या सेशनमध्ये घेऊया। आजच्या सेशनमध्ये आपण ही निवडीची प्रक्रिया एका सोप्या समीकरणांच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। आणि यामध्ये पाहिलं तर इथं 17व्या उपराष्ट्रपती पदांच्या अनुषंगाने निवडणुका 17व्यासाठी होत्या, पण व्यक्ती म्हणून निवड झालेली आहे ती कितवी, तर 15वे असणारे उपराष्ट्रपती आपल्याला या ठिकाणी मिळतात। हे लक्षात घ्यायचं। निवडणुका इथं उल्लेख केला तर तो संदर्भ 17वा बघू शकतो आपण। नोटिफिकेशनचा उल्लेख केला तर 7 ऑगस्टला या ठिकाणी नोटिफिकेशन आलेल्या होत्या। नॉमिनीज द्यायचे होते, नामांकन द्यायचे होते किती तारखेपर्यंत, 21 ऑगस्ट पर्यंत। आणि या असणाऱ्या वोटिंगचा आणि रिझल्टचा डेट बघितला तर तो किती होता, तर तो 9 सप्टेंबरचा होता। आणि सिंपली लक्षात काय घ्यायचं, हे जे मी आता आहे पिक्चर ग्राफी किंवा हा असणार जो इन्फोग्राफी आहे का, मी हे मुद्दे एकतर दैनिक भास्करच्या मुद्द्यांवरनं घेतले किंवा इंडिया टुडेच्या ग्रुपचा रेफरन्स घेऊन या ठिकाणी हे मुद्दे आणलेत। त्यांनी या पद्धतीने खूप चांगले असणारे ग्राफिक्स तयार केले होते, त्यांचाच वापर या ठिकाणी आपण करतोय। आणि लक्षात घ्यायचं, आता इथे नामांकन भरायचं असेल उपराष्ट्रपती पदाच्या अनुषंगाने, जर आपल्याला नॉमिनीज भरायचं असेल इलेक्शन कमिशनच्या अनुषंगाने, यासाठी लक्षात घ्यायचं राष्ट्रपती उपराष्ट्रपतींच्या निवडणुकांचा कायदा 1951चा आहे। आणि त्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं की काही लोक सूचक आणि काही लोक अनुमोदक म्हणून त्या ठिकाणी आवश्यक असतात। म्हणजे काय की खासदारांनी सपोर्ट करणं आवश्यक असणार आहे। किती लोक सूचक उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पाहिलं तर 20 लोक सूचक, म्हणजे ज्यांनी नाव सुचवलेलं असलं पाहिजे। 20 खासदारांनी लोकसभा राज्यसभा दोन्ही असणाऱ्या सभागृहातल्या असणाऱ्या खासदारांनी सुचवलं पाहिजे। आणि 20 कोण असले पाहिजेत, अनुमोदक असले पाहिजेत, मग ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी व्यक्तीचं नाव या ठिकाणी उमेदवारी अर्ज जाहीर करता येतो। आणि यांना काय करावं लागतं, जी अनामत रक्कम आहे ना डिपॉझिट, ही सेम राष्ट्रपतींसारखीच आहे। 15,000 रुपयाची असणार डिपॉझिट या ठिकाणी असेल, त्यांना ते डीडीच्या फॉर्मॅटमध्ये द्यावी लागते। कुणाकडे द्यावी लागते या ठिकाणी, तर तो असतो मुद्दा आरबीआयच्या असणाऱ्या बँक खात्याच्या अनुषंगाने ते भरावं लागतं। आणि 2017 पासून कॅश स्वरूपामध्ये सुद्धा इलेक्शन कमिशनकडे ही रक्कम देता येते, हेही लक्षात घेणं आवश्यक असणार आहे। मग आता पाहिलं तर आता आपण या असणाऱ्या निवडणुकीचा रिझल्ट पाहिला, याच्यामध्ये बघतो आपण या ठिकाणी तर यूपीएच्या असणाऱ्या माध्यमातून जो नवीन असणारा एक गट आपल्याला तयार होताना दिसला, तो म्हणजेच काय, युनियन प्रोग्रेसिव्ह अलायन्स होता, ज्याचं असणारं नेतृत्व या ठिकाणी काँग्रेस करत होता। आता त्या युपीएचं असणारं नाव कोणत्या आघाडीमध्ये झालेलं आहे या ठिकाणी, तर याला आपण म्हणतो इंडिया अलायन्स। मग या इंडिया अलायन्सच्या असणारे उमेदवार या ठिकाणी दिसतात आपल्याला। बी सुदर्शन रेड्डी, भूतपूर्व असणारे न्यायमूर्तींचा उल्लेख या ठिकाणी करतो आपण, त्यांना उमेदवारी दिली होती काँग्रेसकडनं, म्हणजे इंडिया अलायन्स कडनं। आणि एनडीए कडून नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सचा उल्लेख केला, ज्यांना लीड करतो बीजेपी हा पक्ष, त्यांच्याकडनं देण्यात आली होती उमेदवारी कोणाला, तर सीपी राधाकृष्णन यांचा उल्लेख होतो या ठिकाणी। तर हे सीपी राधाकृष्णन यांचा उल्लेख केला तर आता सध्याच्या कंडिशन्समध्ये ते महाराष्ट्राच्या असणाऱ्या राज्यपाल पदावरती काम करत होते। आणि तत्पूर्वी त्यांचा असणार थोडासा बॅकग्राऊंड पाहिला तर आरएसएसच्या संबंधित असणारी ही व्यक्ती या ठिकाणी दिसते। तर एक व्यक्ती प्रॉपरली राजकारणाशी संबंधित दिसते, तर एक व्यक्ती आपल्याला न्यायिक व्यवस्थेशी संबंधित रिटायर झाल्यानंतर या व्यक्तींना या निवडणुकीमध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं, त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष होतं। आणि या निवडणुकीमध्ये जर निवडून यायचं असेल तर बहुमताचा आकडा होता, तो म्हणजेच काय, तर 391। आणि त्या 391 मध्ये बघितलं तर इथं सीपी राधाकृष्णन म्हणजे एनडीएचे असणार जे कॅन्डिडेट आहेत का, त्यांना 452 वोट मिळाल्या। गरज किती होती बहुमतासाठी, 391ची। आणि बी सुदर्शन रेड्डी आहेत का, यांना 300 वोट मिळाल्या। आणि त्या 300 वोट मिळाल्यामुळं या ठिकाणी जो डिफरन्स तयार झाला ना वोटिंगचा, तो 152चा वोटिंगचा डिफरन्स आला। म्हणून या ठिकाणी आपल्याला उपराष्ट्रपती म्हणून या ठिकाणी निवडताना एनडीएच्या असणाऱ्या कॅन्डिडेटचा असणारे विजय होताना दिसतो। आणि या निवडणुकीमध्ये संसदेच्या अंतर्गत आता सध्याला किती सदस्य आहेत, कारण
उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होताना आपण पाहतो. मग इथं लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाचे असणारे सर्व सदस्य या निवडणुकीमध्ये सहभागी होत असतात. सर्व सदस्य म्हणजेच कोण? नॉमिनेटेड मेंबर आणि इलेक्टेड मेंबर हे सगळे सहभागी होतात. नामनिर्देशित आणि निर्वाचित हे सगळे सदस्य सहभागी होतात. आणि याच्याबद्दल लक्षात ठेवायचं 1961च्या अगोदरपर्यंत संयुक्त बैठक व्हायची दोन्ही सभागृहाची आणि त्या संयुक्त बैठकीच्या माध्यमातून उपराष्ट्रपतींची निवड व्हायची. या 1961ला 11व्या क्रमांकाची घटनादुरुस्ती झाली आणि ती संयुक्त बैठकीची यंत्रणा कॅन्सल केली आणि यांच्यासाठी सुद्धा राष्ट्रपतींसारखं काय असेल तर निर्वाचन मंडळ असेल. मग इलेक्शन्स घेतलं जाईल आणि त्यामध्ये सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम या पद्धतीचा म्हणजे एकल संक्रमणीय मतदान पद्धतीचा वापर करून इलेक्शन्स होणार आहेत. मग आता लोकसभेमध्ये सध्याच्या कंडिशन्स मध्ये किती आहेत जागा? 542, 543 असतात पण एक जागा आता सध्या रिक्त आहे. राज्यसभेचा उल्लेख केला या ठिकाणी तर 243, 245 असतात पण 6 जागा आता रिक्त आहेत. मग टोटल किती आहेत? एकूण सांसद या ठिकाणी म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंटचा उल्लेख केला तर एकूण आहे तिथं 781 जागा दिसतात. आणि या असणाऱ्या 781 मध्ये बहुमताचा आकडा किती लागतो तर 391च्या बहुमताचा मुद्दा येतो. म्हणजेच काय? उपराष्ट्रपती म्हणून निवडून यायचं असेल तर किती जागा पाहिजेत? एकूण दोन्ही सभागृहाच्या मिळून 50% अधिक 1. सिंपल. इथं कोटा वगैरे काय नसतो, जो राष्ट्रपतींसाठी असतो तो इथं असणार नाहीये. मग एवढ्या जागा 391ची आवश्यकता होती. मग अशा कंडिशन्स मध्ये सभागृहामध्ये पक्षांची असणारी भूमिका कशी? पक्षांचं असणार जे काही या ठिकाणी जागांचं बलाबल आहे का ते कसं होतं या ठिकाणी तर जागतिक राजनैतिक असणारे जे काही संघटना आहेत त्यांच्या स्थितीचा उल्लेख केला तर एनडीए कडे बघितलं आपण तर 422 होते आणि यांना बहुमतापेक्षा किती जागा जास्त होत्या? 31 जागा. पण 31 जागा जास्त असून सुद्धा त्यांना मिळाले 452 वोट्स. म्हणजे या ठिकाणी काय तर इथं वायएसआर काँग्रेसनं सुद्धा या ठिकाणी त्यांच्या 11 जागा ज्या विरोधी गटामध्ये होत्या त्यांच्या लीडरनी सांगितलं की त्यांनी या असणाऱ्या वोटिंग मध्ये एनडीएला सपोर्ट करायचं तर त्याच्यामुळे त्या 11 जागा इकडून शिफ्ट होऊन इकडे आलेल्या आहेत. आणि अजून काही असणारे वोट्स या ठिकाणी इलिगल ठरले ते पण बघूया आपण. पण एनडीए मध्ये बघितलं तर 422 जागा, इंडिया अलायन्स मध्ये 319 जागा आणि बहुमतापासून किती लांब होते ते 72 जागा कमी होत्या. मग प्रश्न हाच पडतो की निवडून तर येणार नव्हते तरी पण उमेदवारी का जाहीर करण्यात आली या ठिकाणी तर सिंपली लक्षात घ्यायचं की उमेदवारी जाहीर करण्यापाठीमागचं कारण काय? प्रेझेन्स आहे हे दाखवावं लागतं संबंधित असणाऱ्या पक्षांना आणि तो प्रेझेन्स इथं दाखवण्यात आला आणि त्या अनुषंगाने जर या असणाऱ्या निवडून आलेल्या उपराष्ट्रपतींचं असणारं काम जर चुकीचं झालं किंवा काही वेगळं झालं तर इथं विरोधी पक्ष हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतो की आम्ही आमचा उमेदवार दिला होता पण बहुमत नसल्यामुळे ही असणारी भूमिका घडत आलेली आहे. या अनुषंगाने हे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आणि इतर जे सांसद आहेत का ते किती? टोटल संख्या 40 जे यांच्यासोबत नाहीयेत जे स्वतंत्र आहेत त्यांचा उल्लेख करायचा या ठिकाणी. ओके. आता जे वोटिंग झालं ना त्या वोटिंग मध्ये पाहिलं तर एकूण वोट किती पडले असताना संख्या वेगळे 781च्या स्वरूपामध्ये आपण मुद्दे बघतो पण 767 वोट या ठिकाणी पडले आणि त्याच्यामध्ये जे ऍबसेंट होते ना ते किती होते? 12. आणि 3 पार्ट्यांनी काय केले या ठिकाणी इथं इलेक्शन्स मध्ये पार्टिसिपेट केलंच नाही. बीआरएस मधले 4 सदस्य नाही आले, बीजेडी मधले 7 सदस्य नाही आले आणि एसआयडी मधले असणारे 1 सदस्य आले नाहीयेत. आणि महत्वपूर्ण मुद्दा काय की याच्यामध्ये अवैध इल्लीगल वोट किती आले तर 15. इल्लीगल वोट मग लक्षात घ्यायचं ते काय या ठिकाणी वोटिंग करत असताना इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन नसते. इथं असतो पसंती क्रम म्हणजे या ठिकाणी पसंती प्रपत्र असतो. या ठिकाणी बॅलेट पेपरवरती हे असणार निवडणूक होतात आणि इथं जे उमेदवार उभे आहेत का त्यांच्या पुढे त्या ठिकाणी पसंतीक्रम लिहावा लागतो 1, 2, 3. मग समजा एखाद्या असणाऱ्या कॅन्डिडेटनं म्हणजे एखाद्या असणाऱ्या कॅन्डिडेटचे नावं त्याच्यामध्ये असतील म्हणजे जे उमेदवारी अनुषंगाने या ठिकाणी उभं राहत आहे ती संख्या 2 आत्ता होती ठीक आहे त्यापेक्षा जास्त असेल तर ते 4-5 असतील ते पसंतीक्रम द्यावा लागतो. मग एखाद्या वोटरनं म्हणजे एखाद्या खासदारानं वोटिंग करताना एकच पसंतीक्रम म्हणजे एक पसंती क्रमांक पहिला एकाला दिला दुसऱ्याला पण पहिला दिला तर तिथं ते इल्लीगल वोट झालं. म्हणजे काय पसंतीक्रम एकाला एकच देता येतो मग 1, 2, 3, 4 असे पसंतीक्रम द्यावे लागतात. मग तिथं हे इल्लीगल वोट समजलं जातं. म्हणजेच काय एकाच असणाऱ्या पसंती क्रमाला 2 उमेदवाराला देऊन टाकलं तर ते अवैध होतं. असे अवैध किती होते? 15 होते. आणि संख्या कमी झाल्यामुळे वोटिंगची त्यामुळे जे बहुमत 391 होतं का ते कमी झालं आणि ते बहुमत किती झालं तर 384 बहुमत झालं आणि त्या 384 बहुमताला एनडीएनं इझिली कव्हर केलं 452 जागा घेऊन. बहुमतापेक्षा किती जागा जास्त मिळाल्या? 68 जागा जास्त मिळाल्या आणि इंडिया अलायन्सला 300 वोट मिळाले. बहुमतापेक्षा किती या ठिकाणी तर 84 जागा यांच्या
कमी होत्या, हे इथं लक्षात घ्यायचं. आणि आता सध्याच्या कंडिशन्समध्ये आपण जेव्हा पक्षीय बलाबल बघतो का, त्यावेळेस दिसतं लोकसभेमध्ये टोटल सीट आता उल्लेख केला तर 542 आहेत, पण इथं 441 उल्लेख केला. तर एनडीए कडे 293, इंडिया अलायन्स कडे 237 आणि राज्यसभेमध्ये 233 पैकी बघितल्या या ठिकाणी आपण उल्लेख करतो. इथं रेफरन्स काय येतो, एनडीए कडे 121 आणि इंडिया अलायन्स कडे 87 जागा होत्या. मग त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की बऱ्याच असणाऱ्या व्यक्तींनी या ठिकाणी आपल्याला या असणाऱ्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा इथं वोटिंगचा वाढतोय आणि जवळपास 14 वोट हे विरोधीकडनं सत्ताधाऱ्यांना मिळताना दिसतात. म्हणून ह्या जागा आपल्याला या ठिकाणी जास्त पद्धतीनं 422 बहुमत म्हणजे 422 या असणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडे वोट असताना सुद्धा 452 जागा मिळाल्या. त्या अनुषंगाने इथं विजयी आता सत्ताधारी पक्ष तर हेच दाखवतो या ठिकाणी की आम्ही या पद्धतीनं विजय झालेला आहे. म्हणजे विरोधी पक्षाचं अपयश सुद्धा या ठिकाणी ते हायलाइट करून दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि थोडंसं बॅकग्राऊंड बघायचा प्रयत्न केला. आता आपण सत्ताधारी पार्टीकडनं बघितलं या ठिकाणी, रुलिंग पार्टीकडनं, तर इथं CP राधाकृष्णन यांना या ठिकाणी निवडणुकीचा असणारा संदर्भ दिला होता, उमेदवारी दिलेली होती. त्यांच्या जन्माचा उल्लेख केला तर तिरुपूर तमिळनाडू असं असणार त्यांचा जन्म आहे. 20 ऑक्टोबर 1957 जन्म आहे त्यांचा. त्यांचे शिक्षण जे बघितलं तर BBA झालेलं आहे बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. त्यांची सुरुवात कुठून केली होती तर या ठिकाणी RSSचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम केलं आणि आता सध्या परिस्थितीमध्ये ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम करतायत 31 जुलै 2024 पासून. आणि त्यांचा राजकीय जर इतिहास पाहिला आपण त्या ठिकाणी 1996 ला ते भाजपा तामिळनाडूचे सचिव होते. नंतर 98 ते 99 मध्ये या ठिकाणी कोयंबटूर मधून ते सांसद म्हणून निवडून आले, मेंबर ऑफ पार्लमेंट झाले. 4 ते 7 या कालखंडामध्ये तामिळनाडू भाजपा अध्यक्ष होते ते. 16 ते 20 मध्ये ते कोर बोर्ड अध्यक्ष होते. 20 ते 22 मध्ये भाजपाचे ते केरळ मधले प्रभारी होते. 2023 मध्ये ते झारखंडचे राज्यपाल होते. म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल होण्या अगोदर ते झारखंडचे राज्यपाल होते, लक्षात घ्यायचं. आणि त्यांच्याकडे अतिरिक्त प्रभार हा तेलंगणा आणि पुदुचेरीच्या उपराज्यपालांचा सुद्धा होता, हे लक्षात घ्यायचं. आणि जे इंडिया अलायन्स कडनं उमेदवारी दिली होती का त्यांचा उल्लेख केला तर त्यांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं या ठिकाणी 8 जुलै 1946 तेलंगणामध्ये त्यांचा असणार जन्म झाला होता या ठिकाणी रेड्डी यांचा. आणि त्यांच्या बॅकग्राऊंडचा उल्लेख केला तर त्यांचं अर्ली लीगल करिअर कसं होतं तर आंध्र प्रदेश मधल्या हायकोर्टामध्ये त्यांनी सर्व केलं होतं. ज्युडिशियल अपॉइंटमेंटचा उल्लेख केला तर आंध्र प्रदेशच्या हायकोर्टाच्या अंतर्गत 1995 ला अपॉइंटमेंट मिळालं. चीफ जस्टिस झाले ते गुवाहाटी हायकोर्टाचे 2005 मध्ये आणि सुप्रीम कोर्टातले जस्टिस म्हणून त्यांना 2007 मध्ये हे असणारी जबाबदारी दिली होती. आणि त्यांचं रिटायरमेंट होतं 2011चं. आणि ते रिटायरमेंट नंतर आपल्याला या ठिकाणी आता दिसतात या असणाऱ्या निवडणुकीमध्ये पार्टिसिपेट करताना. आणि पोस्ट रिटायरमेंटचा उल्लेख केला तर ते गोव्यामध्ये 2013 ला पहिले लोकायुक्त म्हणून सुद्धा त्यांची निवड झाली होती, हेही इथं लक्षात घेणं आवश्यक आहे. ओके, मग आता हे उपराष्ट्रपती पदावरती आपल्याला या ठिकाणी महत्वपूर्ण असणाऱ्या निवडणुका कंप्लीट होताना दिसतात. आणि लक्षात ठेवायचं काय, आतापर्यंतच्या असणाऱ्या 14 उपराष्ट्रपतींनी काय केलं या ठिकाणी, म्हणजे आतापर्यंतचे 14 उपराष्ट्रपती झालेत, आता 15 आहेत ना, त्यापैकी 6 उपराष्ट्रपती आहेत ना, उपराष्ट्रपतीचे राष्ट्रपती बनलेले, त्यांचे नाव पण लक्षात घ्यायचं. सर्वपल्ली राधाकृष्णन हे पहिले उपराष्ट्रपती होते, नंतर राष्ट्रपती झाले. VV गिरी असतील, डॉक्टर झाकीर हुसेन असतील, नंतर शंकरदयाल शर्मा असतील, KR नारायणन असतील आणि रामास्वामी वेंकटरमण असतील. हे या ठिकाणी आपल्याला काय होताना दिसतात, उपराष्ट्रपती पदावर ना राष्ट्रपती पदावर येताना दिसतात. आणि आतापर्यंत सर्वाधिक जास्त कार्यकाल उपराष्ट्रपती म्हणून कोणत्या असणाऱ्या व्यक्तींच्या नावावर रजिस्टर या ठिकाणी, तर सगळ्यात जास्त असणारा कार्यकाल आहे सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 1952 ते 62 10 वर्षांचा कार्यकाल होता. सोबतच हमीद अन्सारी 7 ते 17 10 वर्ष. आणि सगळ्यात कमी कार्यकाल 2 वर्षांचा तो म्हणजे कोणाचा होता, वराहगिरी वेंकटगिरी यांचा होता, VV गिरी यांचा 67 ते 14 सप्टेंबरला आहे. सोबतच ज्या 28 सप्टेंबरला आता एक्झाम देणार आहेत सगळे साहेब लोक राज्यसेवेच्या अनुषंगाने, त्यांच्यासाठी आपण 1 डे रिव्हिजन सेशन घेऊन येतोय. 12 तारखेपासून दुपारी 12 वाजल्यापासून 6 तासांचं रिव्हिजन सेशन असेल. 19 तारखेपर्यंत हे सेशन्स चालणार आहेत, ते बघू शकता. आणि 15 सप्टेंबर पासून आपण UPSC आणि MPSC साठी इंटिग्रेटेड बॅच घेऊन येतोय प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू साठी. तर ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून. सोबतच MCQ सिरीज पण घेतोय आपण, त्या सगळ्यांचा फायदा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, आय होप उपराष्ट्रपती पदाच्या असणाऱ्या निवडणुकांचा संदर्भ तुम्हाला समजला असेल. सेशन आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.